नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीबद्दलचा एक अपडेट आहे. सुपरवायझर या पदाचं हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर एक्झाम टाइम टेबल पण उपलब्ध झाले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचं हॉल तिकीट तुम्ही इथे पाहू शकतात. कॉल लेटर डाउनलोडची इथे त्यांनी मुदत दिलेली आहे. 25 तारखेपासून तुम्हाला 29 तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येतील प्रत्येक झेडपीच्या हॉल तिकीट या वेबसाईटवरती. त्यानंतर मित्रांनो, एक टाइम टेबल आहे, तुम्ही पाहू शकतात. सुपरवायझर या पदाचं टाइम टेबल प्रसिद्ध झालं आहे आणि हे टाइम टेबल आहे 34 झेडपीसाठी हे टाइम टेबल लागू होत आहे. तुम्ही पाहू शकतात. गाईडलाईन आणि व्हेन्यू ऑफिसर अँड TCS पर्सनल त्यांनी माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. पोस्ट वाईज डेट अँड एक्झाम त्यांनी दिली आहे. सुपरवायझर ओनली फॉर कॅन्डिडेट अप्लाइड फॉर नॉन पेसा झेडपीज. तर मित्रांनो, जे उमेदवार आहेत त्यांनी नॉन पेसामधला अप्लाय केला आहे त्यांचीच परीक्षा होणार आहे. ज्यांनी पेसामधून अप्लाय केला आहे त्यांचं हॉल तिकीट येणार नाही आणि परीक्षा देखील होणार नाही. आणि ही जी एक्झाम आहे मित्रांनो, ती 29 तारखेला होणार आहे. 29 फेब्रुवारीला तुम्ही पाहू शकतात. एक्झाम नेम झेडपी सुपरवायझर, डेट 29 फेब्रुवारी 2024. शिफ्ट 1 अँड 2 मध्ये ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर रिपोर्टिंग टाइम आहे शिफ्ट 1चा सकाळी 7 वाजता आणि शिफ्ट 2चा सकाळी 11 वाजता. त्याचबरोबर गेट क्लोजर टाइम आहे शिफ्ट 1चा 8:15 AM आणि शिफ्ट 2चा आहे 12:15 PM. रिपोर्टिंग टाइम हा तुम्हाला जवळपास 1 तास 15 मिनिटचा दिला आहे. त्याचबरोबर एक्झाम स्टार्ट जो टाइम आहे तो सकाळच्या शिफ्टसाठी असणार आहे. शिफ्ट 1 साठी असणार आहे 8:30चा आणि शिफ्ट 2चा असणार आहे 12:30चा. त्याचबरोबर त्यांनी सर्व्हिलन्स, बायोमेट्रिक, IRIS, HSMD या प्रोसिजरची त्यांनी इथे माहिती दिली आहे. सविस्तर माहिती त्यांनी खाली दिली आहे. मित्रांनो, हे वेळापत्रक राज्यातील 34 झेडपींना लागू होतं आणि 29 तारखेला सुपरवायझर या पदाची एक्झाम होणार आहे. त्यानंतरनं त्यांनी इथे परीक्षा प्रक्रियेमध्ये जी प्रोसेस असते त्यांनी इथे माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 नुसार त्यांनी जी ॲक्टिव्हिटी असते ती दिलेली आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट, फोटो कॅप्चरिंग, बायोमेट्रिक ही जी काही प्रक्रिया असते. त्याचबरोबर HHMD फिक्सिंग आणि कॅन्डिडेट साइन ऑन कॉल लेटर हे सर्व प्रक्रिया आणि त्याला जो लागणारा वेळ आहे तुम्ही इथे पाहू शकतात. शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या वेळेत हे सर्व प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याचबरोबर हँडरायटिंग सॅम्पल हे तुम्ही पाहू शकता. त्यांनी वेळ दिली आहे शिफ्टनुसार आणि त्यानंतर ड्युरेशन ऑफ टेस्ट 12:35 ते 2:35 हे एक. त्याचबरोबर आणि सकाळी 8:35 ते 10:35 हे असे 2 शिफ्टचे त्यांनी टाईम दिलेले आहेत. आणि सबमिशन ऑफ टेस्ट फॉर PWBD कॅन्डिडेट एलिजिबल फॉर कंपेन्सेटरी टाईम. मित्रांनो, एक्झामिनेशन प्रोसेसमध्ये डिटेल्ड ॲक्टिव्हिटीजचं त्यांनी ते चार्ट दिला आहे. तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, ही माहिती होती जिल्हा परिषद भरतीच्या सुपरवायझर पदाच्या वेळापत्रकाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.